नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आज आपण आलो आहे जिजाऊ मातांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकोले तालुक्यामध्ये। तर अकोले तालुक्यातील मोगरस ह्या गावी ॲक्च्युली माझी सासूरवाडी आहे। माझ्या बायकोचं माहेर हे मोगरस असल्यामुळे माझं इथे दर सुट्टीला दर वर्षात येणं जाणं होतं आणि इथे काही गोष्टी अशा मला जाणवल्या की त्या असं वाटतं मला की ते तुमच्यापर्यंत पोहोचव्या आणि त्याच्यासाठी हा छोटासा एक व्हिडिओ तयार करतो आहे। आपण दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या आहारामध्ये ज्या पालेभाज्या किंवा फळभाज्या खातो किंवा जो काही आपण ज्या काही भाजीपाला खातो त्याच्यातली भेंडी आणि गवार या सुंदर प्रकारे माझ्या सासूबाईंनी इथे छान छोटंसं शेत बनवून पिकवलं आहे। आता याच्यात नवीन असं सांगण्यासारखं असं आहे की ऑर्गॅनिक शेती नावाचा जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत न वापरता कुठल्याही प्रकारची फवारणी न करता आपण फक्त इथे एक छोटंसं आपल्याला रेग्युलर जेवणासाठी लागणारा भाजीपाला इथे तयार केला आहे। तुम्हाला जाणीवपूर्वक दाखवासा वाटतो। जरा इकडे येऊन तुम्ही बघू शकता। काय बघा इथे गवार आली आहे छानपैकी, ओके। आणि इथे जर तुम्ही बघू शकता इथे हे बघा अशा प्रकारे छान भेंडीचं पीक आलं आहे। इथे भेंडी ती बघू शकता तुम्ही। तर कुठल्याही प्रकारचं रसायन कुठल्याही प्रकारची फवारणी न करता दैनंदिन जीवनामध्ये लागणारा भाजीपाला कसा प्रकारे शेतकरी पिकवतो आणि आपलं आरोग्य छान ठेवतो याचं एक उत्तम उदाहरण आपण बघतोय। फक्त या दोन भाजीपालाच नाही तर बऱ्याच मेथी, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि अशा बऱ्याच प्रकारचा भाजीपाला इथे पिकवला जातो ज्याला रासायनिक कुठल्याही प्रकारचा अंश नसतो आणि अशा प्रकारे वेगळं आयुष्य जगण्याचा प्रयत्न हा शेतकरी करत असतो। जय महाराष्ट्र।